हॅलो गाईज, वेलकम टू माय व्हिडिओ. ब्लाऊज हे बोटनेक आहे आणि याची लांबी आहे 13.5 इंच, छाती आहे 34 इंच आणि कमर आहे 28 आणि वरून टक्स पॉईंट आहे 9.5, शोल्डर आहे 14.5 आणि मागचा गळा बोटनेक आहे. आज याची मी तुम्हाला कटिंग सांगणार आहे कशी करायची. तर ब्लाऊजची लंबाई आहे 13.5 इंच, 1 इंच मार्जिनसाठी लागल्यामुळे 14.5 इंच ठेवायची. शोल्डर 14.5 आहे, त्याचा हाफ होते 7.25. जितकं आपलं शोल्डर आहे तितकीच आपलं बगल राहणार. छाती आहे 34 इंच, त्याची चौथाई होणार 8.5. 1.5 इंच मार्जिन राहणार आपली. कमर आहे 28, 28 ची चौथाई होणार 7 इंच. 1 इंच टक्स पॉईंटसाठी आपण सोडते, 1.5 इंच मार्जिन राहणार आपली. टक्स पॉईंट इथून आपण 4 इंच घ्यायचा. उभा 5 इंच, बोटने गळ्याला 5 इंच टक्स पॉईंट राहणार. दीड इंच घ्यायचा. गळ्याचं मेजरमेंट आहे 3.5 इंच. बोटने गळा असल्यामुळे 3.5 इंच घ्यायचं, 4.5 इंच आणि 3 इंच. त्याला सर्कल, त्याला व्ही शेप द्यायचा आहे, त्रिकोण. 4 इंच, इथून 2.5. आपले हा फ्रंट साईज आहे. समोरचा गळा ठेवायचा आहे 3.5 इंच, वरून आहे 6.5. याला पान गळा द्यायचा आपल्याला. वरून टक्स पॉईंट आहे 9.5, तर अर्धा इंच शिलाईमध्ये जाते, 10 इंच ठेवायचं आहे. डिस्टन्स आहे 7.5, 8च्या अर्धे 4. इथून पण आपल्याला 4 इंच घ्यायचे आहे. इथून आपल्या येणार 5 इंच बगलपासून. इथे आपल्याला टक्स द्यायचं असल्यामुळे इथे 1 इंच आणि इकडे 1 इंच. याच्यात आपल्याला प्रिन्स कट टाकायचं आहे, त्याला आपल्याला इथे आकार देऊन द्यायचा. इथे खाली देताना इथे आपल्याला अर्धा इंच वाढवा लागते. इथे आपल्या एक्स्ट्रा आपल्या इथे 2 इंच जात आहे, त्याच्यामुळे आपल्याला इकडे मार्जिन म्हणून 2 इंच एक्स्ट्रा वाढवा लागते. आपली अस्तींची लंबाई आहे 8.5 इंच, तर 1 इंच मार्जिनसाठी आपल्याला 8.5 आहे तर 9.5 घ्यायचं. सीधी रेस. उतार 3.5 इंच. याची गोलाई आहे 14 इंच.
तर 14 इंच म्हणजे 14चा हाफ होते 7 इंच. हे आहे 10 इंच दंडघेर. तो पॉईंट आणि हा पॉईंट जुळून आणि 1.5 इंच मार्जिन राहणार. याला आकार देताना इथून 1 इंच आणि अर्ध्या इंचावर आपला गड्डा राहणार. आपली हे डिझाईनची बाई असल्यामुळे आपण 3 इंच वरती घेणार आहे. हा आपला ब्लाऊजचा कापड आहे. हा बरोबर एकावर एक ठेवून सर्वात पहिलं अस्तीन काढून घ्यायचं आहे. हा आपला बॅक साइड आहे. बोटनेक ब्लाऊजची परफेक्ट कटिंग मी तुम्हाला सांगितली आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.